नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी या विषयाच्या अभ्यासासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिलं प्रकरण गतिविषयक नियम, गतीचे नियम या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, प्रकरण समजून घेणार आहोत। त्यातील काही भाग आज पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम गती म्हणजे काय? मोशन। अनेक वस्तू आपल्या सभोवताली गतिमान असल्याचं दिसून येतं। वर्गातच आपल्या जर निरीक्षण केलं तर वर्गात फिरणारा पंखा, रस्त्यावर धावणारी मोटार, वाहता वारा, वाहते पाणी, अशी अनेक उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर येतात। आता या सगळ्या उदाहरणांचा जर विचार केला तर या ठिकाणी या वस्तू आपल्या सभोवतालच्या इतर वस्तूंच्या सापेक्ष आपला स्थान बदल करत असल्याचं आपल्याला दिसून येतं। तुम्ही एखाद्या वाहनातून प्रवास करत असताना आजूबाजूची डोंगर, झाडं पाठीमागे पळताना दिसतात। प्रत्यक्षात ती झाडं, डोंगर एकाच ठिकाणी असतात, परंतु आपली गाडी, आपली मोटार गाडी मात्र गतिमान असते। त्या सभोवतालच्या वस्तूंच्या सापेक्ष आपलं वाहन, आपली गाडी स्थान बदल करत असतो, आपण गतिमान असतो। आणि त्यामुळे गती म्हणजे काय तर एखाद्या वस्तूच्या निरीक्षक सापेक्ष स्थान बदलाला गती असं म्हटलं जातं। वस्तूच्या निरीक्षक सापेक्ष स्थान बदलास गती असं म्हणतात। अनेक उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत। धावती मोटार, फिरणारा पंखा, वाहते पाणी, वारा। गतीचे अनेक प्रकार आपण मागील इयत्तेमध्ये सविस्तर अभ्यासलेले आहेत। सरळ रेषेत असणारी रेषीय गती, जेव्हा एखादी वस्तू एका सरळ रेषेत गतिमान असेल तर त्याला रेषीय गती म्हणतात, अन्यथा अनेक रेषीय गती म्हणतात। फुलपाखराची गती, रेन्वीय गती, रँडम मोशन, घड्याळाच्या दोलकाची गती, त्याला आंदोलित गती असं म्हटलं जातं। आकाश पाळण्याची गती, पंख्याच्या पात्यांची गती, वर्तुळाकार गतीची ही उदाहरणं आहेत। ही सगळी उदाहरणं, हे सगळे प्रकार आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत। या पाठामध्ये या गतीचे नियम, गती म्हणजे काय, विस्थापन आणि त्वरण, विस्थापन आणि अंतर, वेग, चाल आणि त्वरण या काही संकल्पना या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नेक्स्ट सुरुवातीला आपण बघूया अंतर आणि विस्थापन ह्या संकल्पना समजून घेऊया। विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे। हे शीतल आणि प्रशांतचं घर आहे। शीतल आणि प्रशांत या घरातून शाळेकडे जाणार आहे। बघा, जर शीतल सरळ घरातून सरळ रेषेत शाळेपर्यंत पोहोचली तर ते 1300 मीटर अंतरावर आहे। आणि प्रशांत जर आपल्या घरातून 500 मीटर अंतरावर असलेल्या संगीताच्या घराकडे गेला आणि तिथून शाळेकडे गेला 1200 मीटर अंतरावर असलेल्या, तर त्याने कापलेलं अंतर आणि शीतलने कापलेलं अंतर वेगवेगळं येतं। अंतर म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण, प्रत्यक्ष कापलेल्या मार्गाची लांबी। या ठिकाणी जर या घरापासून हा ए मार्ग दिलाय, 500 मीटर अंतरावर हे दोघे जण जर संगीताच्या घरी गेले तर हे त्यांनी कापलेलं अंतर 500 मीटर आणि तिथून शाळेकडे गेले तर ते 1200 मीटर, म्हणजे 500 आणि 1200 मीटर एवढं एकूण अंतर जर संगीताच्या घराकडून शाळेकडे जात असतील ते तर कापलेलं अंतर। परंतु जर त्यांचं झालेलं विस्थापन आपण विचारात घेतलं तर काय असेल
तर विस्थापन म्हणजे एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं आरंभीचं स्थान आणि अंतिम स्थान यांच्यातील सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन. तर विस्थापन या दोघांचं झालेलं विस्थापन किती असेल तर त्यांचं घर आणि शाळा यांच्यातील सरळ रेषेतील अंतर ते 1300 मीटर. विस्थापन 1300 मीटर आणि त्याने कापलेलं अंतर 500 अधिक 1200 म्हणजे प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेल्या रस्त्याची किंवा मार्गाची प्रत्यक्ष लांबी ही 1700 मीटर. हा अंतर आणि विस्थापन यांच्यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. मग व्याख्या आपण लिहिताना काय करू शकतो तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. शीतल आणि प्रशांत घरातून निघून संगीताकडे गेले, संगीताच्या घरी गेले म्हणजे त्यांनी केलेलं मार्गक्रमण 500 मीटर आणि नंतर ते शाळेकडे गेले ते 1200 मीटर. एकूण त्याने कापलेलं अंतर 1700 मीटर. तर विस्थापन म्हणजे काय? गतिमानचे आरंभ आणि अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. आरंभीचं स्थान त्यांचं शीतल आणि प्रशांतचं इथे आहे आणि अंतिम स्थान शाळा म्हणजे घर आणि शाळा यांच्यातील सरळ रेषेतील अंतर ते मोजल्यावर 1300 मीटर. 1300 मीटर हे विस्थापन तर 1700 मीटर हे त्याने कापलेलं अंतर. ह्या उदाहरणावरून अंतर आणि विस्थापन कसं मोजतात म्हणजे नक्की काय हे आपल्याला स्पष्ट होईल. आता या ठिकाणी या आकृतीमध्ये बघूया आपण. समजा एक व्यक्ती हा वर्तुळाकार मार्ग आहे. ए या बिंदूपासून त्याने चालायला सुरुवात केली आणि वर्तुळाकार मार्गाने बरोबर या रस्त्यावरून पुन्हा या ठिकाणी आला. तर त्याने कापलेलं अंतर म्हणजे काय असेल तर या वर्तुळाकार मार्गाची एकूण ही लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्याने कापलेलं अंतर. मग जर त्याने केलेलं विस्थापन काय असेल तर लक्षात घ्या आरंभीचं स्थान पण हा ए बिंदू आहे आणि हा वर्तुळाकार मार्गावरून चालून परत तो त्याच ठिकाणी येतोय. अंतिम स्थान देखील ए बिंदू. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने मूळ बिंदूपाशी मूळ ठिकाणी येतो त्यावेळी त्याने केलेलं विस्थापन 0 असणार. कापलेलं अंतर म्हणजे वर्तुळाचा परिघ जो काय असेल तो, परंतु केलेलं विस्थापन म्हणजेच 0 मीटर असेल कारण तो आरंभीचं स्थान आणि अंतिम स्थान हे एकच आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा एक मोटर PQ या मार्गाने 360 मीटर अंतर जाते. बघा 360 मीटर अंतर P पासून Q बिंदू पर्यंत आणि पुन्हा Q बिंदूकडून पुन्हा P बिंदूकडे येत असेल तर त्या व्यक्तीने त्या मोटारीने कापलेलं एकूण अंतर काय असेल 720 मीटर. कसं तर P पासून Q पर्यंत आणि पुन्हा Q पासून P पर्यंत एकूण अंतर 720 मीटर कारण PQ हे अंतर 360 मीटर आहे. मात्र त्या मोटारीचं विस्थापन जर एखाद्याने विचारलं तर ते विस्थापन मात्र 0 येईल. आरंभीचं स्थान देखील P आहे आणि अंतिम स्थान देखील Pच आहे. त्यामुळे त्या मोटारीचं विस्थापन 0 असेल. अंतर मात्र 720 मीटर असं असेल. नेक्स्ट आता आपण पुढच्या संकल्पनेकडे वळूया. सदिश राशी आणि अदिश राशी. मागील इयत्तेमध्ये याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. फक्त थोडंसं आपण उजळणी करूया. सदिश राशी म्हणजे काय तर ज्या काही राशी असतात ज्या केवळ परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टीने काय असतात व्यक्त होतात. परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टींची त्या राशींना गरज असते व्यक्त होण्यासाठी. त्यांना सदिश राशी म्हणतात. अंतर, चाल, वेळ ह्या अदिश राशी आहेत. चुकून मी या ठिकाणी अल्टरनेट झालेला आहे. वेग, विस्थापन, त्वरण या सदिश राशी आहे कारण या राशी व्यक्त होण्यासाठी
दिशा आणि परिमाण या दोघांची गरज असते, तर ज्या राशी केवळ परिमाणाने व्यक्त होतात, दिशाची गरज नसते, त्या अदिश राशी अंतर, चाल आणि वेळ या अदिश राशी आहे. या स्लाइडमध्ये एक चूक झालेली आहे. अंतर, चाल, वेळ या अदिश राशी या ठिकाणी आल्या पाहिजेत आणि वेग, विस्थापन, त्वरण हे या ठिकाणी आल्या पाहिजेत. हे जरा विचारात घ्या. नेक्स्ट, आता पुढची राशी आपण बघूया, ती म्हणजे चाल. चाल म्हणजे काय? एखाद्या वस्तूची चाल काढताना आपण काय विचार करतो, तर त्या वस्तूने प्रत्यक्षात एकक कालावधीत कापलेलं अंतर किती आहे. एकक कालावधीत वस्तूने कापलेल्या एकूण अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. समजा मुंबई ते पुणे हे 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी मला जर 6 तास लागत असतील, तर माझ्या मोटारीची चाल म्हणजे मी कापलेलं एकूण अंतर 180 किलोमीटर छेद मला लागलेला कालावधी 7 तास, त्यामुळे 30 किलोमीटर प्रति तास हा माझ्या मोटारीची चाल असेल. जे प्रत्यक्षात कापलेलं एकूण अंतर भागिले त्यासाठी लागलेला एकूण कालावधी, या सूत्राने आपण चाल ही राशी देऊ शकतो. वेग म्हणजे काय? तर वेग म्हणजे एका विशिष्ट दिशेने, बघा, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग. वेग ही सदिश राशी आहे, चाल अदिश राशी आहे. चाल राशी व्यक्त करताना आपण दिशेचा विचार करत नाही, प्रत्यक्षात कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी लागलेला एकूण कालावधी. परंतु वेग राशी व्यक्त करताना आपण दिशेचा विचार केलेला आहे. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग, त्या व्यक्तीचा, त्या वस्तूचा वेग होय. या ठिकाणी एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद असू शकतो, 1 मिनिट असू शकतो, 1 तास असू शकतो. सेकंद, मिनिट, तास ही कालावधीची एकक आहेत. मोठ्या कालावधी मोजल्यास 1 वर्ष, महिने, दिवस अशा राशी देखील आपण व्यक्त करू शकतो. वेग म्हणजे विस्थापन छेद वेळ. विस्थापन म्हणजे काय आपण बघितलं, आरंभीचं स्थान आणि अंतिम स्थान यांच्यातील सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन. विस्थापन ही सदिश राशी आहे आणि म्हणून वेग म्हणजे विस्थापन छेद वेळ. विस्थापनाच्या दराला वेग असं म्हटलं जातं किंवा एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला त्या राशीचा, त्या वाहनाचा वेग असं म्हटलं जातं. आता चाल आणि वेग यामध्ये कोणता फरक आहे, काय साम्य आहे? तर साम्य हे आहे की चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. SI पद्धतीत मीटर प्रति सेकंड आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर प्रति सेकंड ही चाल आणि वेग या दोघांची एकके सारखीच असतात. चाल हे अंतराशी संबंधित आहे, तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. कारण चाल बरोबर एकूण कापलेलं अंतर छेद कालावधी आणि वेग बरोबर विस्थापन छेद कालावधी. चाल अंतराशी संबंधित आहे, तर वेग विस्थापन या राशीशी संबंधित आहे. जर एखादी वस्तूची गती सरळ रेषेत असेल, तर चाल आणि वेग त्या वस्तूचा सारखाच असतो, त्यांची मूल्य सारखी असतात. अन्यथा जर ती नैकरेषीय असेल गती, तर मात्र त्यांचं मूल्य वेगवेगळं असू शकतं. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाच्या दरालाच काय म्हणतो आपण, वेग, अशी व्याख्या विस्थापनाची आपण देऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो, चाल आणि वेग यातील फरक लिहा. फरक काय सांगता येईल? चाल अंतराशी संबंधित आहे, तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. चाल ही अदिश शक्ती राशी आहे, अदिश राशी आहे, तर वेग ही सदिश राशी आहे. नेक्स्ट, मागील उदाहरण पृष्ठ क्रमांक 1 मध्ये आपण
जे पाहिलं होतं चाल आणि वेग काढण्यासाठी एक उदाहरण विचारात घेऊया. शीतल आणि संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर 500 मीटर आहे. संगीताचे घर व शाळा यातील अंतर 1200 मीटर पाहिलं होतं आपण. अर्थात शीतलचे घर आणि शाळा यातील सरळ रेषेतील अंतर दाखवलं होतं 1300 मीटर. समजा शीतलला संगीताकडे जाण्यास 5 मिनिटं लागली आणि तिथून शाळेत जाण्यास 24 मिनिटं लागली. यावरून आपण शीतलची ए मार्गावरील म्हणजे शीतल आणि संगीताच्या घरापर्यंत मार्गावरील चाल अंतर भागिले काल. अंतर आहे शीतलचं घर आणि संगीताचं घर 500 मीटर भागिले 5 मिनिटं लागत आहेत म्हणजे 100 मीटर प्रति मिनिट. एका मिनिटाला 100 मीटर अंतर शीतल कापते. शीतलची बी मार्गावरील चाल म्हणजे संगीताचे घर ते शाळा हे या मार्गातील अंतर आहे 1200 मीटर आणि ते 1200 मीटर अंतर कापण्यासाठी 24 मिनिटं कालावधी लागतोय. त्यावेळी त्यांची चाल ही 50 मीटर प्रति मिनिट. बघा, ए मार्गावरील चाल 100 मीटर प्रति मिनिट तर शीतलची बी मार्गावरील चाल 50 मीटर प्रति मिनिट. शीतलची सरासरी चाल जर काढायची झाली तर एकूण कापलेलं अंतर आणि एकूण लागलेला कालावधी म्हणजे 1700 मीटर शीतलचं घर आणि शाळा याच्यातील एकूण शीतलने कापलेलं अंतर 1700 मीटर आणि त्यासाठी लागलेला कालावधी तो म्हणजेच 29 मिनिटे 58.6 मीटर प्रति मिनिट हा तिचा शीतलची सरासरी चाल. जर आपण शीतलचा सरासरी वेग काढायचा झाला तर शीतलचं प्रत्यक्ष झालेलं विस्थापन म्हणजे शीतलचं घर आणि शाळा यांच्यातील सरळ रेषेतील अंतर हे 1300 मीटर आहे आणि त्यासाठी लागलेला एकूण कालावधी हा 29 मिनिट आहे. त्यामुळे शीतलचा वेग होईल 44.83 मीटर प्रति मिनिट. बघा, चाल होते सरासरी 58.6 मीटर प्रति मिनिट आणि वेग होतोय शीतलचा त्याच मार्गावरील 44.83 मीटर प्रति मिनिट. हे चाल आणि वेग याच्यातील फरक दर्शवण्यासाठी हे उदाहरण सहज आपल्याला अभ्यासता येतं. आता चाल आणि दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो म्हणजे चाल बदलली की वेग बदलतो का, दिशा बदलली की वेग बदलतो का, चाल आणि दिशा दोन्ही बदलल्या तरी वेग बदलतो का ते पाहूया आपण. समजा त्यासाठी एक उदाहरण बघूया. सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा. आकृती इथे आपण दिलेल्या आहेत. पहिली आकृती, दुसरी आणि तिसरी. सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल. लक्षात घ्या, वस्तूच्या गतीची दिशा स्थिर असेल, कायम असेल, परंतु चाल जर कमी जास्त झाली तरी वेग बदलतो. वस्तूचा वेग काय होतो, बदलतो. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल आणि वेग सारखाच असेल का, नाही. चाल आणि वेग हा वेगळा असेल. गतीची दिशा बदलते आणि जरी चाल स्थिर असली परंतु गतीची दिशा, चालीची दिशा बदलल्यामुळे त्यावेळी सचिनचा वेग हा वेगळा असतो. वळण रस्त्यावर मोटारसायकल चालवत असताना सचिनने मोटारसायकलची चाल आणि दिशा दोन्ही बदलल्यास कोणता परिणाम होईल. जेव्हा चाल आणि दिशा ह्या गोष्टी दोन्ही बदलतात त्यावेळी वेगामध्ये बदल घडून येतो. आणि त्यामुळे यावरून, या 3 उदाहरणावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून आपण वेग बदलू शकतो. दिशा बदलून आणि चाल तीच ठेवली तरी वेग बदलतो. चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलत असते त्यावेळी देखील वेगामध्ये बदल घडून येतो. आता या ठिकाणी एकरेषीय एकसमान गती
आणि नैक समान गती म्हणजे नक्की काय, त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे बघा. अमर, अकबर आणि अँथोनी यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे खाली तक्त्यामध्ये दिलेली आहेत. प्रत्येकाच्या ही घड्याळाची वेळ दिलेली आहे आणि प्रत्येकाने कापलेलं अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. हे अमरने कापलेलं अंतर आहे, अकबरने कापलेलं अंतर आहे त्या कालावधीमध्ये, आणि अँथोनीने कापलेलं अंतर आहे. जर आपण या तक्त्याचं पूर्ण निरीक्षण केलं, पूर्ण अभ्यास केला, तर त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते 5 वाजता, नंतर अर्ध्या तासाने अंतर मोजलंय, पुन्हा 6 वाजता म्हणजे अर्ध्या तासाने अंतर मोजलंय, पुन्हा 6:30 म्हणजे प्रत्येक अंतर मोजण्याचा जो कालावधी आहे हा अर्ध्या तासाचा आहे. त्यामुळे प्रत्येक अर्ध्या तासात या अमर, अकबर आणि अँथोनीने कापलेल्या अंतराचा आपण विचार करायचा आहे. बघा, पहिल्या अर्ध्या तासात अमर 20 किलोमीटर अंतर कापतोय, दुसऱ्या अर्ध्या तासात देखील अमर 20 किलोमीटर, 20 वरून 40 म्हणजेच 20 किलोमीटर अंतर कापतोय, तिसऱ्या अर्ध्या तासात देखील तेवढंच 20 किलोमीटर अंतर कापतोय, चौथ्या अर्ध्या तासात देखील तेवढंच 20 किलोमीटर अंतर कापतोय, आणि पुढील अर्ध्या तासात त्याने कापलेलं अंतर तेवढंच आहे 20 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक समान कालावधीत, प्रत्येक अर्ध्या तासात त्याने कापलेलं अंतर हे समान आहे. जेव्हा एखादी वस्तू प्रत्येक समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूच्या गतीला एक रेषीय एकसमान गती असं म्हटलं जातं. आता आपण अकबरच्या बाबतीत बघूया. अकबरने पहिल्या अर्ध्या तासात कापलेलं अंतर आहे 18 किलोमीटर, 0 ते 18 म्हणजे 18 किलोमीटर. दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये कापलेलं आहे पुन्हा 18 किलोमीटर वरून 36, पुन्हा 18 किलोमीटर. अशा रीतीने अकबर 36 आणि 42, या 36 वरून 42 म्हणजे किती किलोमीटर अंतर कापतोय तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये? केवळ तो 6 किलोमीटर अंतर कापतोय. मात्र चौथ्या अर्ध्या तासामध्ये त्याने कापलेलं अंतर मात्र जास्त आहे. 42 किलोमीटर वरून 70 किलोमीटरवर जातोय. पुन्हा 5व्या अर्ध्या तासामध्ये तो वेगळं अंतर कापतोय. पुन्हा 6व्या अर्ध्या तासामध्ये त्याने कापलेलं अंतर वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासात या अकबरने कापलेलं अंतर वेगवेगळं असल्याचं तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी या वाचनावरून. आता अँथोनीचा विचार करूया. अँथोनीने पहिल्या अर्ध्या तासात 14 किलोमीटर अंतर कापलंय. दुसऱ्या अर्ध्या तासात देखील 14 किलोमीटर अंतर कापलंय. तिसऱ्या अर्ध्या तासामधून 28 वरून 42 म्हणजे 14 किलोमीटर अंतर कापलंय. चौथ्या अर्ध्या तासात पुन्हा 14 किलोमीटर अंतर कापलंय. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासात त्याने कापलेलं अंतर या ठिकाणी तुम्हाला समान असल्याचं दिसून येईल. प्रत्येक अर्ध्या तासात अँथोनी 14 किलोमीटर अंतर कापतोय, तर अमर प्रत्येक अर्ध्या तासात 20 किलोमीटर अंतर कापतोय. अकबर मात्र प्रत्येक अर्ध्या तासात अकबरने कापलेलं अंतर वेगवेगळं आहे, भिन्न आहे. आणि त्यामुळे या उदाहरणावरून अमर आणि अँथोनी यांनी समान कालावधीत कापलेलं अंतर समान असल्या कारणाने त्यांची जी चाल आहे ही एकसमान चाल किंवा त्यांच्या गतीला एकसमान गती असं म्हटलं जातं. तर अकबर मात्र समान कालावधीत भिन्न अंतर कापतोय आणि म्हणून त्याच्या गतीला नैक समान गती असं म्हटलं जातं. नेक्स्ट, जर एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूच्या गतीला एकसमान गती म्हणतात. अन्यथा जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर त्या गतीला नैक समान गती असं म्हटलं जातं. नैक समान गतीचे गर्दीच्या रस्त्यावरून एखादं वाहन कधी आपण वेगाने चालवतो, कधी ब्रेक लावून तिची गती कमी करतो, सायकल चालवतानाची गती, ह्या असमान गती नैक समान गतीची उदाहरणं आहेत. आता आपण थोडंसं पुढच्या राशीकडे संकल्पनेकडे जाऊया, ते म्हणजे त्वरण, ॲक्सिलरेशन. त्यासाठी या ठिकाणी स्लाइडमध्ये एक ॲक्टिव्हिटी दाखवली आहे बघा. हा जो चेंडू आहे हा पन्हाळ्यावरून या बिंदूपासून आपण सोडलाय जमिनीकडे. जसजसा तो जमिनीच्या दिशेने येईल
तुम्हाला काय दिसून येईल? निश्चित त्या चेंडूचा वेग वाढतो, म्हणजे चेंडूच्या वेगात बदल होतोय. चेंडूच्या वेगात बदल होतोय म्हणजे चेंडूचा वेग बदलतोय. या वेग बदलाच्या विशिष्ट कालावधीत होणाऱ्या वेग बदलाच्या दराला आपण त्वरण असं म्हटलं जातं. म्हणजे या चेंडूची गती जी आहे ती त्वरणित गती असं म्हटलं जातं. त्या गतीला त्वरणित गती असं म्हटलं जातं. लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीचा आपला वेग अगदी कमी असतो, परंतु घसरगुंडीच्या शेवटी जेव्हा आपण येतो शेवटी त्यावेळी आपण अधिक गतिमान होतो, आपला वेग वाढतो. आपल्या वेगातील या बदलाला त्वरण म्हणतात. वेग बदलातील दराला आपण त्वरण म्हणतो. त्वरण म्हणजेच काय? तर वेगातील बदल, आणि तो वेगातील बदल होण्यासाठी लागलेला कालावधी यांच्या गुणोत्तराला त्वरण असं म्हटलं जातं. समजा आपला आरंभीचा वेग u आणि अंतिम वेग v असेल. टी कालावधीमध्ये हा वेगातील बदल घडून येत असेल. आरंभीचा वेग u आहे, टी कालावधीमध्ये आपला अंतिम वेग झाला v. तर आपलं त्वरण हे अंतिम वेग वजा आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग छेद कालावधी या सूत्राने देतात. a बरोबर v वजा u छेद t. जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण हे एकसमान त्वरण असते. आणि जर समान कालावधीत वेगामध्ये होणारा बदल हा जर असमान असेल तर मात्र त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण हे नैक समान त्वरण आहे असं म्हटलं जातं. वस्तूच्या वेग बदलाच्या दराला त्वरण असं म्हणतात. त्वरणाचे 3 प्रकार आहेत. एक धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्यत्वरण. म्हणजे वेगात होणारा बदल जर वेग वाढत असेल, वेग कमी होत असेल आणि वेग बदलतच नसेल तर त्वरणाचं त्यानुसार 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे धनत्वरण. धनत्वरण म्हणजेच काय? जर वस्तूचा वेग वाढत असेल तर वस्तूमध्ये निर्माण होणाऱ्या त्वरणाला धनत्वरण असं म्हटलं जातं. आणि जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर वस्तूमध्ये निर्माण होणाऱ्या त्वरणाला ऋणत्वरण असं म्हटलं जातं. या ऋणत्वरणाला अवत्वरण किंवा मंदन असंही म्हटलं जातं. अवत्वरण किंवा मंदन हे वेगाच्या दिशेच्या विरुद्ध असते, लक्षात घ्या. आणि जर वस्तूचा वेग स्थिर असेल, एक समान वेगाने वस्तू जात असेल तर त्यावेळी त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण हे 0 असतं. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र.